धरणऋषाशी गावपासी पारद बुद्रुक येथील नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष तीव्र। 15 दिवसाआड पारद गावाला पाणी, ग्रामस्थ व महिलांचा आरोप, ग्रामपंचायत प्रशासनाबाबत संताप। भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथे सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून धरणऋषाशी गाव उपाशी अशी परिस्थिती गावकऱ्यांवर ओढवली आहे। परिसरात जलस्रोत आणि धरणाचा पाणीसाठा उपलब्ध असताना नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे। उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे गावातील अनेक विहिरी आणि बोरवेल कोरड्या पडल्या आहेत। परिणामी महिलांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे। अनेक कुटुंबांना कॅन, ड्रम आणि इतर भांड्यांमध्ये दूरवरून पाणी आणण्याची वेळ आली असून काही भागात टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे। गावालगत जलसाठे आणि धरण असताना त्याचा अपेक्षित लाभ स्थानिक नागरिकांना मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे। पाण्याच्या उपलब्धतेबाबत योग्य नियोजन करण्यात पारद बुद्रुक ग्रामपंचायत कमी पडत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि नियोजन करण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरत आहे। पाण्याच्या वितरणात नियमितता नसल्याने अनेक वाड्या वस्त्यावरील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून त्यांच्या वेळेचा आणि श्रमाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे। दरम्यान पाण्याने समृद्ध परिसरात वसलेल्या पारद बुद्रुक गावातील नागरिकांना आज पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने धरणऋषाशी गाव उपाशी हिमण प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे। पारद बुद्रुक येथील वाढत्या पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असून स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। अन्यथा आगामी काळात ही समस्या आणखी गंभीर स्वरूप धारण करण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सभापती परमेश्वर लोखंडे पाटील यांनी बोलताना दिली। न्यूज रिपोर्टर जाबेर हुसेन पठाण, इंडिया न्यूज पल्स, जालना। पाण्याच्या संदर्भातला विषय असा आहे पारदचा, आपल्याला 15 दिवस इथं पाणी येऊन नाही राहिलं। आपल्या धरणामध्ये मुबलक पाणी आहे। त्या एका विहिरीमध्ये अजून यांनी मोटर टाकली नाही, तिथे जाऊन सुद्धा पाहिलं नाही। त्याला आता आम्ही विचारलं तर ते म्हणतात आता आम्ही ते कुठं साफसफाई करणार आहे। आता करणार, आता जून महिना चालू आहे, आता हे साफसफाई कधी करणार आहेत? हे सगळ्या सूचना मे महिना एप्रिलमध्ये व्हायला पाहिजे होत्या। पाईपलाईन आहे तिथून आपले, त्याच्यानंतर मोटारी आहे, तर त्या मोटारी कुठं गायब आहे त्याचं उत्तर यांनी द्यावं। त्याच्यानंतर डीपी होती नवीच आपण बसवलेली तिथं, ती डीपी कुठं चोरी गेले, त्याचं उत्तर उभं राहून तुम्ही द्या। आमचं हे म्हणणं आहे। आणि या पाण्याचा तात्काळ तुम्ही काय निटोबा करायचा तो करा। तुमच्याकडून होत नसेल इथंच सांगा की आमच्याकडून होत नाही। कधी 4 दिवसात, तिसऱ्या दिवशी गावाला पाणी नाही पाजलं तर मला म्हणा 4 दिवसात पाणी पाजतो पुऱ्या गावाला, आणि ते बी तिसऱ्याच दिवशी पाणी। एवढं पाणी आपल्याजवळ मुबलक आहे, मग तुम्ही करू काय राहिले? तुम्ही खाली बसा, 1 मिनिट खाली बसा, अजून 1 मिनिट खाली बसा, सांगतो मी तुम्हाला। आता ही जलजीवन मिशनची आपली जी योजना आहे, ही विहीर त्या धरणात मंजूर झालेली होती, तिथून पाईपलाईन मंजूर झालेली होती। त्या पाईपलाईनचा आता बट्ट्याबोळ केला पुरा, कुठं आहे ती पाईपलाईन शोधून दाखवा, कोण आहे का पाईपलाईन ती। त्याच्यानंतर ही विहीर इथं घेतली, त्या विहिरीत त्या गटाराचं पाणी आत्ताच उतरलं, जे बाजूनं गटार चाललं ना गावातलं, ते पाणी आता नगदी त्या विहिरीला लागलं, म्हणजे सुरू झालं ते गटाराचं पाणी। मग हे पाणी तुम्ही पुऱ्या गावाला पाजणार आहे का? त्या स्मशानभूमीची पूर्ण राख उडणार आहे, ती तुम्ही पुऱ्या गावाला पाजणार आहे का? कशासाठी ती विहीर तिथं घेतली? त्याच्या आजूबाजूला जागा नव्हती का? नाही आहे का पॉईंट? कुठं धरणामध्ये पॉईंट नाही का? तुम्हाला शासनात धरणात मंजूर करून दिली, तिथं करायला पाहिजे होती। तुम्ही तो पॉईंट बदलायला लावला, इथं पॉईंट तो सिलेक्ट केला, आणि इथं त्या रस्त्याजवळ विहीर घेतली, स्मशानभूमीजवळ घेतली, त्या गटाराजवळ घेतली, त्या गटाराचं पाणी पूर्ण त्याच्यात येऊन राहिलं। एक राजकारण म्हणून विषय नाही आहे आमचा, आम्हाला राजकारण करायचं नाही आहे, पण तुम्ही हे जे करू राहिले योग्य करू राहिले की हे आम्हाला सांगा। पाणी मुबलक असताना गावाला पाणी का नाही, का पाणी पाजत नाही? आज रोजी पारद येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, परंतु 10चा टाईम दिला आणि जवळपास आता 12-1 वाजतोय। विस्तार अधिकारी येणार होते, ते आले नाहीत, त्यामुळे ग्रामस्थ खूप गावातले जमा झाले होते, परंतु साहेब न आल्यामुळं ही पूर्ण ग्रामसभा विस्कळीत झाली। मेन मुद्दा आमचा पाण्याचा होता।
पाणी धरणामध्ये खूप पाणी आहे, विहिरीला पाणी आहे, परंतु आमची ग्रामपंचायत अपयशी ठरवून राहिली गावाला पाणी पाजण्यासाठी. आता सध्या म्हणजे 15 दिवसाला पाणी येतं, तर हे म्हणजे पूर्ण ग्रामपंचायतचं अपयश आहे. आणि आजच्या या सभेला गावातील भरपूर मंडळी जमा झाली होती, परंतु साहेब न आल्यामुळे ती कॅन्सल करण्यात आली. आता सध्या लोक सर्व पांगलेले आहेत, गावकरी सगळे गेलेत आणि ग्रामसेवक आणि सरपंच बसलेले आहेत दोघंजणं. आता काय दिवे लावतात त्यांना माहिती आहे.